सर्वप्रथम आपण सर्व तुकड्यांना लिंबाचा रस पिळून घेत आहोत। छान असा लिंबाचा रस सर्व तुकड्यांवर पिळून घ्यावा। आता सर्व तुकड्यांवर चवीनुसार मीठ टाकावे। आता आपण तुकड्यांवर गरम मसाला टाकून घेणार आहोत, त्यामुळे तुकड्यांची चव खूप छान होते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाला वापरू शकता। आता हळद टाकून घेणार आहोत। चवीप्रमाणे हळदीने माशांची चव खूप छान येते। आपण हळद टाकलेली आहे। आता त्यावर आपण मालवणी मसाला टाकून घेत आहोत। मालवणी मसाला तुमच्या आवडीने चवीप्रमाणे तिखट तुम्हाला हवं त्याप्रमाणे टाकून घ्यावा। मिरची पावडरही टाकून घ्यावी। मिरची पावडरनी पण चव खूप छान येते माशांची। आता आपण त्यावर धणे पावडर टाकणार आहोत। धणे पावडर टाकूनही माशांची चव चांगली येते। आमचूर पावडरचाही आपण उपयोग करणार आहोत। आमचूर पावडर आपण टाकलेली आहे। आता आपल्या सर्व तुकड्या तळण्यासाठी तयार आहेत। आता तेल खूप छान गरम झालेले आहे। आता आपण हे मसाले लावलेले सगळे मासे तळायला तव्यात टाकणार आहोत। आता आपले बोंबील कुरकुरीत तळून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान कुरकुरीत असे बोंबील आपले तयार आहेत। त्याचप्रमाणे आता सुरमईच्या तुकड्याही आपण छान लालसर तळून घेणार आहोत। खरपूस असा रंग सुरमईच्या तुकड्यांना आलेला आहे। तुम्ही बघू शकता छान मासे आपले तळून झालेले आहेत।